हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सुवर्णाज होमस्टाईल कुकिंग. फुग्यासारखी फुगणारी पुरणपोळी तुम्हाला पण बनवायची असेल तर व्हिडिओवर लगेच क्लिक करा आणि स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ बघा. इथे मी 4-5 टिप्स सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला पण अशीच छान गुबगुबीत फुगणारी पुरणपोळी बनवता येईल. आणि त्याचसोबत आपण पुरणाची आमटी कशी बनवायची याची पण रेसिपी बघून घेऊया. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. चला रेसिपीला सुरुवात करूया. टिप नंबर 1, इथे मी रात्रीच 1 वाटी चणा डाळ भिजत घातली होती. आता आपण 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. टिप नंबर 2, डाळ कुकरला लावताना 1 वाटी चणा डाळ असेल तर 2 वाटी पाणी घालायचं. आता आपण 2 वाटी पाणी घेऊया, जेणेकरून आपल्याला शिजायला डाळीला 1 वाटी पाणी लागेल आणि पुरणाच्या आमटीला 1 वाटी पाणी लागेल. आता 2 वाटी पाणी घालून घ्यायचं आणि त्याचसोबत डाळ शिजताना अर्धा चमचाभर हळद घालायची, जेणेकरून डाळ शिजल्यावरती डाळीला छान असा पिवळा रंग येतो, त्यामुळे आपलं पुरण खूप छान दिसतं. चला तर आता डाळ कुकरला शिजवून घेऊया. इथे मी मोठा कुकर घेते, तर मोठ्या कुकरसाठी आपल्याला 2.5 ग्लास पाणी लागणार आहे आणि त्याचसोबत एक लिंबूचा तुकडाही घालणार आहे, जेणेकरून आपला कुकर काळा नाही होणार. आणि इथे टिप नंबर 4 अशी आहे की आपल्याला कुकरच्या साधारण 3 ते 4च शिट्या करायच्या आहेत, कारण आपण डाळ रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातली होती. कुकर थंड झाला आहे. आता आपण बघूया डाळ आपली चांगली शिजली आहे का. इथे मी एक डाळ हातामध्ये घेऊन स्मॅश करून बघते. अरे वा, खूपच छान आपली रेडी झाली आहे डाळ शिजून. इथेच आपण पुरणाच्या चाळणीच्या सहाय्याने डाळ आणि पाणी वेगळं करून घेऊया आणि आपण पुरण शिजवून घेऊया. आता इथे बरोबर 1 वाटी पाणी राहिलं असेल आपल्याला आमटीसाठी. थोडंसं पाणी राहिलं असेल तर या चाळणीच्या सहाय्याने निघून जाईल. आमटीचं पाणी तर रेडी आहे. आता आपण पुरण शिजवून घेऊया. पुरण शिजवताना आपण एक कढईमध्ये डाळ घ्यायची आहे पहिले टाकून. त्याच्यानंतर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तर टिप नंबर 5 अशी आहे की 1 वाटी डाळ असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचं, म्हणजे गोडाचं प्रमाण अगदी बरोबर होतं. पुरणपोळी जास्त गोड नाही होत का जास्त कमी गोड नाही होत. जर तुम्हाला जास्तच गोड हवं असेल तर तुम्ही 1 वाटीच्या ऐवजी तुम्ही 1.25 वाटी पण घेऊ शकता पुरण. आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅसचं फ्लेम थोडं फास्टच ठेवायचं आहे, म्हणजे गूळ लवकर मेल्ट होतं. आता बघा आपलं गूळ मेल्ट व्हायला स्टार्ट झालं आहे. पुरण थोडं घट्ट झालं की 1 चमचाभर बडीशोप चांगली भाजायची आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची आणि त्याचसोबत वेलची पावडर पाव चमचा सुंठ पावडर हे तिन्ही आपण आता पुरणामध्ये मिक्स करून घेणार आहे. त्यामुळे पुरणाला छान अशी चव येते आणि पुरणपोळी खायला खूप छान लागते. आणि एक म्हणजे चणा डाळ असल्यामुळे आपल्याला पोटाला बाधतही नाही बडीशोप, सुंठ पावडर आणि त्याचसोबत वेलची पावडर घातल्यामुळे. आता आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेऊया. आपलं पुरण छान असं रेडी झालं आहे. आता पुरणाच्या चाळणीच्या सहाय्याने आपण चांगलं पुरण रेडी करून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरला पण लावू शकता, पण या चाळणीचा वापर केल्याने आपलं पुरण छान असं मऊ मऊ होतं. डाळ मध्ये मध्ये राहत नाही आणि लाटताना पोळी आपली तुटतही नाही. हा एक फायदा असतो चाळणीने पुरण आपण बनवण्याचं. इथे बघा खूप छान असं आपलं पुरण रेडी झालं आहे. मस्त. आता मी असं सगळं पुरण रेडी करून घेतलं आहे. तर पुरणाच्या आमटीसाठी पण आपण ह्याच्यातलंच पुरण घ्यायचं. इथे जे चाळणीमध्ये जे वरती पुरण उरेल ना, तेच आपण आमटीमध्ये टाकायचं. तर आता पुरण तर रेडी झालं आहे आपलं. तर इथेच आपण कणिक मळून घेऊया. तर टिप नंबर 6 अशी आहे की पीठ मळताना 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी मैदा आणि चवीनुसार मीठ आणि त्याचसोबत अर्धा चमचाभर हळद आणि 2 चमचे तेलही घालायचं. आणि पीठ मळताना थोडंसं कोमट गरम पाणी घ्यायचं, म्हणजे पीठ छान असं मऊ मळलं जातं. आणि 10 ते 15 मिनटं आपण भिजत ठेवायचं पीठ. आता हलक्या हलक्या हाताने पहिले सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी आपल्याला लागेल तसं घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त गव्हाचं पीठ पण घेऊ शकता, आयदर तुम्ही मैद्याचं पीठही घेऊ शकता. पण मैद्याचं पीठ घेतल्याने पोळी थोडीशी म्हणजे सकाळी केली तर संध्याकाळपर्यंत कडक होण्याचे चान्सेस असतात, पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता पीठ 10 ते 15 मिनटं भिजेपर्यंत आपण आमटीचा मसाला रेडी करून घेऊया. तर आमटीचा मसाला रेडी करण्यासाठी आपल्याला सुकं खोबरं, कांदा, आलं लसूण, थोडासा खडा मसाला, कोथिंबीर
हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता मी खोबरं तर भाजून घेतलं आहे इकडे. आता मी इथे कांदा पण भाजून घेणार आहे. फक्त खोबरं आणि कांदाच भाजायचा आहे आणि खडा मसाला भाजायचा. कोथिंबीर, आलं, लसूण आपल्याला डायरेक्ट टाकायचं आहे. तर आता मी इकडे चांगलं भाजून घेते आणि त्याचसोबत आपल्याला चिंच पण भिजत घालायची. अर्धी वाटी पाणीमध्ये आपण थोडीशी चिंच भिजत घालायची, म्हणजे आपला हा मसाला रेडी होईपर्यंत आणि पुरणपोळी करेपर्यंत आपलं चिंच चांगली भिजून रेडी होईल. मसाला छान असा भाजून रेडी झाला आहे. आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया आपण. चांगली फाईन पेस्ट करून घ्यायची. मसाला मिक्सरला ग्राइंड करून रेडी झाला आहे. आता आपण आमटी करून घेऊया. मसाला रेडी झाला आहे. आता आपण आमटीला फोडणी देऊया. आमटीला फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये तेल घालायचं. मोहरी, जिरं, कढीपत्ता घालून चांगलं फ्राय झालं की गॅसचा फ्लेम मेन म्हणजे लोच ठेवायचा आणि आपले मसाले घालायचे. काश्मीरी लाल मिरची, तिखट मिरची, हळद चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपला मिक्सरला लावलेला मसाला हा टाकून घ्यायचा. हेही टाकून आपण चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम लो ठेवून 2 ते 3 मिनटं थोडंसं उकळी येईपर्यंत ठेवायचं. आता उकळी यायला स्टार्ट होईल, बघू शकता तुम्ही. बस आता इथेच आपण थोडंसं हिंग पावडर घालायची आणि परत मिक्स करून घ्यायचं. थोडीशी उकळ येऊ द्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला थोडासा उरला आहे त्याच्यामध्ये पाणी घालून आपण टाकून घ्यायचं आणि त्याचसोबत डाळीचं पाणीही घालायचं आणि चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्याचसोबत थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातलं की चांगलं मिक्स करून घेतलं की त्याच्यानंतर आपण चिंच भिजत घातली होती तर चिंचेचं पाणी घालायचं चांगलं पिळून आणि आपण आपलं पुरण जे आपण वाटीमध्ये ठेवलं होतं बाजूला थोडंसं, तर ते घालायचं. पुरणपोळ्याच्या आमटीची हीच एक मजा आहे. थोडंसं आंबट आणि थोडीशी गोड अशी छान अशी चव येते. पुरण पण घालायचं चिंचेच्या पाणीसोबत. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपली पुरणाची आमटी रेडी. थोडीशी उकळ आली की आपली पुरणाची आमटी आता रेडी झाली. तर आता पीठ चेक करूया आपलं चांगलं मुरलं आहे का. तर एक छोटासा गोळा घ्यायचा आणि हाताला असा गोल गोल करून बघायचा. जर तुमच्या हाताला पीठ चिटकलं नाही तर समजा तुमचं पीठ चांगलं रेडी आहे. आता पुरणपोळी लाटताना पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा. तुम्हाला ज्या साईजची पुरणपोळी लाटायची असेल त्या साईजचा तुम्ही गोळा घ्या. आता थोडंसं तेल लावायचं आणि हलक्या हलक्या हाताच्या सहाय्याने गोळा मोठा करून घ्यायचा. आपण मोदक बनवताना कसं गोळा मोठा करून घेतो, सेम त्याच प्रकारे घ्यायचा आणि पुरणाचा गोळा पण थोडासा मोठाच घ्या, म्हणजे कडेकडेपर्यंत आपलं पुरण पोहोचतं आणि पोळी खायला खूप छान लागते. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आता हळूहळू हाताच्या सहाय्याने गोळा बंद करून घ्यायचा आणि उरलेलं वरचं पीठ आहे ना तिथेच दुमडून घ्यायचं. आणि गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पीठ दोन्ही मी मिक्स करून घेतलं आहे पुरणपोळी लाटायला. तुम्हाला वाटलं असं मैदा पण घेऊ शकता आणि तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता, पण मी ते दोन्ही मिक्स करून घेते. आणि पोळी लाटायच्या आधी जरा थापून घ्यायची, म्हणजे कडेकडेपर्यंत आपलं पुरण अगदी पोहोचतं आणि लाटायला पोळी खूप इझी जाते. तर हलक्या हलक्या हाताच्या सहाय्याने पोळी लाटून घ्यायची आणि मध्ये मध्ये पीठ लावायचं, म्हणजे पोळी पोलपाटाला चिटकत नाही. पोळी आपली लाटून रेडी आहे. इथेच आपण गॅसचा फ्लेम ऑन करूया. तवा थोडासा गरम झाला की तूप सोडायचं किंवा तेलही तुम्ही घालू शकता. आता मी पोळी टाकून घेतली आहे आणि वरतून थोडंसं तूप सोडून घेतलं आहे. आता थोडंसं वरती फुगे यायला लागले की लगेच पोळी पलटून घ्यायची. गॅसचा फ्लेम थोडं मीडियमच ठेवायचा, एकदम बारीक नाही ठेवायचं. पोळी बघा आपली फुगायला स्टार्ट झाली आहे. उलटणीने मध्ये मध्ये प्रेस करत राहायचं, म्हणजे पोळी छान अशी फुगायला मदत होते. आता थोडंसं तूप घालून घेते, त्याच्यानंतर लगेच पोळी पलटून घेऊया. बघा तर आपली छान अशी गुबगुबीत फुग्यासारखी पुरणपोळी फुगून रेडी आहे. आता आपण अशाच सर्व पुरणपोळ्या करून घेऊया.
पुरणपोळी छान अशी फुग्यासारखी गुबगुबीत फुगली आहे. अजून एकदा पण आपण पलटली नाहीये. थोडंसं तूप घालून घेऊया. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तूप, तेल काहीही घालू शकता. तुम्हाला पण अशीच गुबगुबीत फुग्यासारखी पुरणपोळी बनवायची असेल तर या 4-5 स्टेप्स नक्की फॉलो करा. अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुरणपोळ्या छान अशा बनवून रेडी झाल्या आहेत. पुरणपोळी कशी पण आपण फोल्ड केली तरी पुरणपोळी तुटणार नाही आणि आतमधलं पुरणही किती सॉफ्ट आहे तेही बघूया. रेसिपी आवडली असेल तर सुवर्णाज होमस्टाईल कुकिंगला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.